हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून राज ठाकरेंच्या दोनही बाजूने भूमिका। इतका मोठा प्रकल्प अदानींना परस्पर का दिला म्हणून सरकारला सवाल। तर सेटलमेंट न झाल्यामुळे अदानींच्या विरोधात मोर्चा काढला का? उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका। अदानींवरून प्रश्न विचारल्यावर चमचे का समोर आले? नाव न घेता राज ठाकरेंवर उद्धव ठाकरे यांची टीका। तडजोड होत नाही म्हणून मोर्चा आणि अदानींना विरोध। मुख्यमंत्री शिंदेंची ठाकरे गटावर टीका। तर मोर्चामध्ये भाजप असता तर सेटलमेंट झाली असती, उद्धव ठाकरेंचा प्रत्युत्तर। बॉम्बस्फोटातील गुन्हेगार सलीम कुत्तासोबत लग्नात भाजपच्या गिरीश महाजन यांचीही हजेरी। खडसे अंबादास दानवेंनी सभागृहामध्ये फोटो दाखवला। देशद्रोहाच्या गुन्ह्यासह महाजनांची एसआयटी चौकशी करा, विरोधक आक्रमक। ठाकरे गटाच्या बडगुजार यांची चौकशी, मग भाजपच्या महाजनांची का नाही? विरोधकांचा सरकारला सवाल। नोटीस दिल्याशिवाय गिरीश महाजन यांचे नाव घेता येणार नाही, सभापती गोरेंच्या भूमिकेवर विरोधकांचा आक्षेप। विरोधकांकडून माझ्यावर खोटे आरोप, कारवाई झाल्यानं खडसे बावचळले। त्यांना पायात चप्पलही घालायला पैसे राहिले नाहीत, गिरीश महाजन यांची खडसेंवर टीका। माझ्या पायात चप्पल राहणार की महाजनांच्या पायात चप्पल राहणार नाही हे वेळच ठरवेल। एकनाथ खडसेंचा महाजन यांच्यावर पलटवार। गिरीश महाजन यांच्यासहित अनेक नेते त्या लग्नात गेले होते, मात्र सलीम कुत्ताशी महाजनांचा काहीही संबंध नाही। विरोधकांनी महाजनांची माफी मागावी, फडणवीसांची मागणी। 2017 सालच्या लग्न आणि व्हायरल फोटो व्हिडिओवरून सलग तिसऱ्या दिवशी सुद्धा गोंधळ कायम। भाजपचा दुटप्पीपणा उघड झाल्याचा विरोधकांचा दावा। तर लग्नात नव्हे तर बडगुजर यांनी सलीम कुत्ताला फार्म हाऊसवर पार्टी दिली असा आरोप। 1998 मध्ये सलीम कुत्ताची हत्या झाली, काँग्रेसचे आमदार गोरंट्याल यांचा दावा। मग आता तुरुंगात शिक्षा भोगणारा कोण? मंत्री दादा भुसे यांचा विरोधकांना सवाल। कैलास गोरंट्याल यांना अटक करून चौकशी करा, त्यांच्याकडे काय माहिती आहे ते शोधा, नितेश राणे यांची मागणी। नाशिकमध्ये ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्या मागे चौकशीचा फेरा। 2016 मध्ये पदाच्या गैरवापरातून कंपनीला फायदा पोहोचवल्याच्या आरोपात एसीबी चौकशी, तर आरोप सिद्ध झाल्यास जाहीर आत्महत्या करेन, बडगुजर यांचं आव्हान। दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग झाला की विषबाधा, यावरून दावे प्रतिदावे। कराचीमधल्या रुग्णालयात उपचार, दाऊदवर विषप्रयोगच झाल्याचा पाकिस्तानी पत्रकार आरजू काझमी यांचा दावा। आमदार प्राजक्त तनपुरे आणि अर्जुन खोतकर यांना ईडीचे समन्स। राम गणेश गडकरी साखर कारखान्यातील आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी समन्स। 12 जानेवारीला चौकशीला हजर राहण्याचे आदेश। शेतकऱ्यांच्या बांधावर गेलो, घरी बसून ऑनलाईन बैठका घेतल्या नाहीत। काही लोक अधिवेशनात फक्त टीका करायला येतात, मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।